सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। पुणे तहसीलदार सूर्यकांत येवलेंना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले। तसंच हवेली क्रमांक 3 चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांचंही निलंबन झालंय। मात्र आपण व्यवहार केलाच नाही अशी प्रतिक्रिया निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी दिली। तर निलंबनाचा आदेशही आपल्याला मिळालेला नाही असं येवलेंनी म्हटलंय। एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। हा व्यवहार जो झालेला आहे तर त्याबद्दल जो पार्थ पवारांचं नाव असलेला महारत्नाचा जो व्यवहार आहे तर त्याबद्दल तो व्यवहार नक्की का तुम्ही केलेला आहे? नाही, मी काहीच व्यवहार केला नाही आणि त्याबाबत मला काहीच माहीत नाही। तुम्ही व्यवहार केलेला नाही बरोबर, पण ज्या परवानग्या देण्यात आल्या त्या व्यवहाराला याच्याबाबत आमच्याकडून तर काय दिले गेलेलं नाही। कोणाकडून मग दिली गेली? काय ती कल्पना नाही। नाही, तुम्ही तहसीलदार आहात तर या ठिकाणी जे काही मुद्रांक शुल्क जे त्यांनी भरणं अपेक्षित होतं ते भरलं गेलं नाही। ज्या प्रकारची ती भोगवटा 2 पद्धतीची जमीन आहे आणि त्याला धरून आरोप करण्यात आले आणि त्यातून तुमचं निलंबन करण्यात आलं। नाही, ती महारत्नाची जमीन होती, याबाबत मला माहिती आहे। पण तो काय त्यांच्यात व्यवहार झालेला आहे तो दुय्यम निबंधक संबंधित कोण असतील त्यांच्याशी संबंधित आहे। तर या संदर्भात कुठलीही तक्रार आलेली नाही अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बावनकुळेंनी दिली। तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। बघूया। एक तर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये। मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता। त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहे। मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं। त्यापेक्षा 11 तारखेला अंजलीताई दमानी माझ्याकडे घेऊन येणार आहेत। त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महारत्न जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल। आणि आयटी संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आयटी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल। माझा प्रशासकीय मंत्री म्हणून प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही। या जागेचा आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा काही संबंध नाही। ही प्रायव्हेट आयटी कंपनी आहे आणि प्रायव्हेट आयटी कंपनीसाठी मुद्रांक शुल्क जे आहे ते आमच्या विभागाकडनं 500 रुपयामध्ये त्यांना देण्यात आलं अशा पद्धतीची एक बातमी सुरू आहे। माझ्या विभागापुरतं सांगायचं जर असेल तर आम्ही असली कुठलीही सूट दिलेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवारांसंदर्भातल्या घोटाळ्यांच्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे। पुण्यातल्या